नमस्कार. राज्यातील रब्बी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट. पी-एम-एफ-बी-वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल बिमा योजना रब्बी 2025 साठी सुरू झालेला आहे. मग पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यासाठी कोणकोणत्या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रब्बी हंगामासाठी कोणकोणते पिकं आहेत ज्याला की संरक्षण मिळणार आहे. त्यासोबतच हा अर्ज कुण्या ठिकाणी करायचा आहे, कसा करायचा आहे, त्यासाठी काय काय कागदपत्र शेतकऱ्यांना सादर करावी लागणार आहेत. यासोबतच याच्या महत्त्वाच्या ज्या काही तारखा आहेत की वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळी शेवटची तारीख आहे, ती कशी आहे ती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासोबतच विमा लागू कोणत्या ट्रिगरवरती होणार आहे, जसं की खरीपचं जे काही ट्रिगर्स बदलण्यात आलेले होते, तर मग रब्बीमध्ये काही नवीन ट्रिगर्स आहेत का, या सर्व गोष्टीची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी प्रथम जर चॅनलवरती असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर मदत होईल पीक विमा उतरवण्यासाठी. तर मग माहितीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाहूया की रब्बी 2025 साठी कोणकोणत्या कंपन्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. रब्बी 2025 मध्ये केवळ 2 कंपन्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक म्हणजे एआयसी आणि दुसरी म्हणजे आयसीआयसीआय लोंबार्ड. आता कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या कंपन्या आहेत? आयसीआयसीआय लोंबार्डमध्ये 3 जिल्हे समाविष्ट करण्यात आले. त्यामध्ये धाराशिव आहे, लातूर आहे आणि बीड आहे. आणि बाकी एआयसी ऑफ इंडिया म्हणजे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी, यासाठी उर्वरित जे 25-26 जिल्हे आहेत यामध्ये त्या कंपनीकडनं पीक विमा उतरवला जाणार आहे. तर हे झालं कंपनी आणि जिल्ह्याच्या बाबतीत. मग आता पाहूया की नेमके कोणकोणते पिकं आहेत जे की रब्बीमध्ये संरक्षित केले जातील. त्यामध्ये प्रामुख्याने पीक आहे ज्वारी. रब्बी ज्वारीमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे जिरायती ज्वारी आणि दुसरी आहे बागायती, ज्याला आपण रेनफीड आरएफ किंवा इरिगेटेड आयआर असं म्हणतो. त्यासोबतच दुसरं प्रामुख्याने पीक घेतलं जातं ते म्हणजे हरभऱ्याचं, त्यालाही संरक्षित करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच प्रामुख्याने घेतलेलं दुसरं पीक म्हणजे गहू, जे की केवळ इरिगेटेड असतं. गहू रेनफीड नसून फक्त बागायती पीक घेतलं जातं. त्यासोबत काही भागात कांदा हा घेतला जातो, उन्हाळी कांदा असतो. त्याच्यासोबत भुईमुग आहे, जे की उन्हाळी भुईमुग असतं, आणि धान जे की उन्हाळी आहे. तर अशा 5 ते 6 पिकाला या रब्बी हंगामामध्ये संरक्षित करण्यात आलेलं आहे. यापैकी जर कुठलं पीक असेल तर तुम्ही तुमचा विमा उतरवू शकता. आता याच्या अंतिम तारखा आपण पाहणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या तारखा आहेत. सर्वप्रथम ज्वारी जी आहे याची लागवड अगोदर केली जाते, काढणी अगोदर होते. त्यामुळे ज्वारीची जी तारीख आहे ती 30 नोव्हेंबर म्हणजे या महिन्याच्या अखेरीसपर्यंत तुम्हाला ज्वारी जर पीक घेतलं असेल बागायत किंवा जिरायती, तर तुम्हाला त्याची नोंदणी करणं गरजेचं आहे. त्यासोबतच बाकीचे जे पिकं आहेत जसे की गहू आहे आणि हरभरा आहे, त्याची तारीख 15 डिसेंबर करण्यात आलेली आहे. जर का तांत्रिक अडचणी काही आल्या, वेबसाईटवरती पोर्टलवरती काही अडचणी आल्या, तर तुम्हाला वाढीव 1 ते 2 दिवसाचा मिळू शकतो अवधी, परंतु 15 डिसेंबर ही शेवटची तारीख असणार आहे रब्बी हंगामासाठी. आता शेतकऱ्यांना अर्ज कसा व कुठं करायचा आहे? अर्ज करण्यासाठी 3 ते 4 पर्याय उपलब्ध आहेत शेतकऱ्यांसमोर. तुम्ही स्वतःही जर तुमच्याकडे मोबाईल किंवा लॅपटॉप असेल तर घरी बसल्या करू शकता. सेल्फ रजिस्ट्रेशन मध्ये पीएमएफबीवायच्या वेबसाईटवरती जाऊन सेल्फ रजिस्टर्ड म्हणून करू शकता. दुसरा पर्याय आहे की सीएससी केंद्रावरती जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. तिसरा पर्याय आहे तुम्ही बँकात जाऊ शकता. आता बँकेच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2 गोष्टी आहेत. जर तुम्ही पीक कर्जधारक असाल आणि बँका जर पीक कर्जाच्या खात्यावरती स्वतः विमा भरत असतील, तर तुम्हाला बाहेर कुठेच विमा भरायची गरज नाही. बँक तुमच्या खात्यावरनं जी काही प्रीमियमची रक्कम आहे ती काढून घेईल आणि तुमचा विमा भरला जाईल. आणि चौथी गोष्ट म्हणजे काही एजन्सीज आहेत, जसं की एनरोलमेंट एजन्सीज किंवा ॲग्रिकल्चर प्रोक्युरमेंट सेंटर्स आहेत, त्यामार्फतही नोंदणी करून दिली जाते. गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची नोंदणी करून दिली जाते. तर असे 3 ते 4 पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि बँकेच्या बाबतीत सांगायचं झालं, जर तुम्हाला स्वतः पीक विमा भरायचा असेल आणि बँकेला मार्फत जर भरायचा नसेल पीक कर्ज असताना, तर तुम्हाला एक फॉर्म आहे, तो फॉर्म भरून द्यायचा आहे बँकेला की यावेळेसचा रब्बी हंगामाचा पीक विमा मी स्वतः भरत आहे, त्यामुळे तुम्ही भरून देऊ नका. अन्यथा जर तुम्ही हा फॉर्म नाही दिला तर बाय डिफॉल्ट बँका हे तुमच्या खात्यावरनं पैसे कपात करून हे फॉर्म भरून घेतील. तर इतकी काय ती काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. आता पाहूया की यासाठी लागणारी कागदपत्र कोणकोणती आहेत. जसं की या वर्षीपासून फार्मर आयडी कंपल्सरी झालेला आहे, तर फार्मर आयडी कार्ड काढणं गरजेचं आहे, असणं गरजेचं आहे तुमचं. आधार नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली जर फार्मर आयडी अलोकेट झाला असेल तर घेतं, नसेल तर तुम्हाला फार्मर आयडी काढावाच लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. त्यासोबतच मग जी महत्त्वाची कागदपत्र आहेत ते म्हणजे बँकेचे पासबुक आहे, त्याच्यासोबत तुमचं 7/12 आहे, त्याच्यानंतर सोबत आधार कार्ड बाळगणं गरजेचं आहे. जर तुमचं पीक पेरा असेल, जे काही तुम्ही पीक स्वयंघोषित पीक पेरा आहे तो सोबत असणं गरजेचं आहे. आणि सोबतच जर सामायिक क्षेत्र असेल तर त्याच्याशी संलग्न जे काही तुमचं सामायिक क्षेत्राचे संमतीपत्र आहे ते लागतं, किंवा नावात बदल असेल तर त्यात काही गॅजेट किंवा तुम्ही काही शपथपत्र केलं असेल तर तेही लागतं. या सगळ्या कागदांची पूर्तता तुम्हाला करणं गरजेचं आहे. आयसीआयसीआय लोंबार्डसाठी कंपनी आहे जी की कागदपत्रावरती जास्त भर दिला जातो, कारण बरेच सारे फॉर्म्स मागच्या हंगामामध्ये खरीपमध्ये रिवर्टमध्ये आलेले आहेत कागदपत्राच्या त्रुटीमुळे. आणि आता आपण पाहूया की नेमकं विमा यावेळेस कुठल्या ट्रिगर खाली केला जातो. तर यावर्षी जसं खरीप 2025 ला कुठलाच ट्रिगर लागू नव्हता, फक्त यील्ड बेस
किंवा काढणी पश्चात उंबरठा उत्पन्नावरती जो काही विमा लागू होता खरीप 2025ला तेच ट्रिगर्स यावेळेसही ठेवण्यात आलेले आहेत. जर सरासरी उंबरठ्यापेक्षा कमी उत्पन्नापेक्षा कमी झाला असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो, पीक विमा लागू होऊ शकतो. पण याचीच काही ती दखल शेतकऱ्यांनी घेतलेली नाही आणि त्याच्याकडे थोडीशी खरीपमध्ये पाठ फिरवली होती. पण आता शेतकऱ्यांना पस्तावा होतोय की त्यावेळेस जर त्यांनी 3-3.5 हजार भरले असते तर आज काहीतरी त्यांच्या हातात 20-25 हजार तरी आले असते. कारण निसर्ग कोपलेला आहे. काय होईल, कधी वातावरण बदलेल काही सांगता येत नाही. त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही पीक विमाची जी काही रक्कम आहे प्रीमियमची ती काढून तुमच्या पिकाचं संरक्षण करून घ्या. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याच्या संदर्भात काही जर अपडेट्स असतील तर चॅनल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.